नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। 5 तारखेला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कोनशिला म्हणण्यापेक्षा शिलालेख आहे त्यांचा। तर गौरवशिला, कार्यगौरवशिला तिथं लावायची आहे। त्याचा लोकार्पण सोहळा आहे आणि रतनलालजी सोनग्रा यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या जीवनचरित्रावरती प्रकाश टाकणारं, त्याच्या जनता आवृत्तीचं प्रकाशन आहे। हा कार्यक्रम 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता रयत शिक्षण संस्थेचं भिंगारला जे ॲबर्ट हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये ते कार्यक्रम होणार आहे। त्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत दादाभाऊ कळमकर आणि प्रमुख व्याख्याते आहेत प्राध्यापक रतनलाल सोनग्रा। प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आशुतोष काळे, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर, त्याचबरोबर विशाल मधुकर शेवाळे, सरचिटणीस डिप्रेस क्लास मिशन पुणे, मी स्वतः, त्यांच्यावरती ज्यांनी संशोधन करून PhDचा थिसिस लिहिला ते प्राचार्य डॉक्टर भीना दहातोंडे आणि शाहीर अणूर आहेर, ज्येष्ठ साहित्यिक, हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर ऋतुदिदी ॲबर्ट या जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा आणि ज्ञानदेवजी पांडुळे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, त्यानंतर नवनाथ बोडखे विभागीय अधिकारी उत्तर विभाग रयत शिक्षण संस्था आणि प्रमोद तोरणे सहाय्यक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था अहमदनगर हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी। शिक्षक दिनाचा औचित्य साधून त्या दिवशी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रयत शिक्षण या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे हे ज्या वेळेला सामाजिक काम करत होते त्या काळात एके दिवशी ते नगरला आले। भिंगारला त्यांची सभा ठेवण्यात आली। ती सभा रात्रीच्या वेळेला झाली उशिरा आणि ती दलित वस्तीमध्ये झाली। त्यावेळेला तिथल्या दलितांचं सगळं दारिद्र्य आणि त्यांची जी परिस्थिती आहे ती पाहून विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्वतः अशी भूमिका घेतली की मी माझं सगळं आयुष्य इथून पुढे दलितांच्या उद्धारासाठी वाहून घेणार आहे। आणि खरोखरच त्यांनी तिथून पुढचा संपूर्ण कालखंड आयुष्यभर दलितांच्या सुधारणेसाठी म्हणून प्रयत्न केलेले आहेत। त्यांनी धर्म आणि तत्वज्ञान या विषयावरती इंग्लंडमध्ये जाऊन मँचेस्टरच्या विद्यापीठामध्ये अभ्यास केला, पदवी मिळवली। ते BA LLB झालेले होते आणि नंतर तिकडे गेले होते। तिथून आल्यानंतर सुद्धा त्यांनी हे काम कायमस्वरूपी चालू ठेवलं। मरेपर्यंत ते दलितांच्या उद्धारासाठी काम करत होते, त्यांच्या शिक्षणासाठी काम करत होते। शिक्षण संस्था काढली, डिप्रेस क्लास मिशन नावाची, त्या संस्थेच्या वतीने हायस्कूल्स निर्माण केलेली होती, प्राथमिक शाळा निर्माण केलेल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांचं कार्य सातत्यानं चालू होतं। विठ्ठल महर्षी शिंदे सर आणि त्यांचं कार्य पूर्ण नेटाने चालवणारी ही माणसं, झपाटलेली माणसं, आदरणीय शितोळे सर आहे, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आचार्य रतनलालजी सोनग्रा सर यांच्याबद्दल काय बोला। भारतभर झपाट्याने कार्य चालू आहे, अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि हा विषय त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे।